खरं तर हा एरिया म्हणजे रहेजाव आणि भारवानी कॉम्प्लेक्समधला हा मुख्य रस्ता आहे। इथून आता थोडंसं ट्रॅफिकची जेव्हापासून समस्या निर्माण झाली तेव्हापासून हा मुख्य रस्ता म्हणूनच निर्माण झालेला आहे। इथून बाईक स्वार आणि तसेच स्टेशनला जाणारी सगळी लोक हे इथेच उतरून आता पायी चालत जातात। तसं बघत गेलं तर बरेच वर्ष झाली हा रस्ता कोणी नगरसेवक इकडे कुठल्याही आपल्या महापालिकेत नसल्यामुळे तर हा रस्ता बरेच वर्ष झाली प्रलंबित होता, खड्डे खूप पडलेले होते। तर आपण स्थानिक आमदार विश्वनाथदादा भोईर आणि तसेच रवीजी पाटील आणि अरविंदजी मोरे साहेब यांच्या पुढाकाराने आणि यांच्या आशीर्वादाने आपण त्यांनी फंड आपल्याला पास करून दिला आणि आपण हा रस्ता आज पूर्ण म्हणजे स्टार्ट टू एंडपर्यंत आपण हा डांबरीकरण आज करतो आहे। तसेच स्थानिक सगळे जेवढी लोकं आहेत, सगळे नागरिक आहेत, त्यांच्या हस्ते आज आपण हा भूमिपूजन सोहळा पार पाडला। पावसाने थोडेफार मध्ये आम्हाला काय बोलतात थोडंसं होल्ड द्यायचा वेळ घेण्यात आला, पण आम्ही पावसाला न जुमानता आम्ही आमची कामं चालू ठेवतोय हेच आम्ही सांगू शकतो या टायमात। आता घ्यायचा तर साधारण थोडे पॅचमध्ये खोदूयात, पूर्ण एकत्र खोदला तर सगळ्यांच्या गाड्या वगैरे येताना त्रास होईल। होल्ड कीजिए, अभी भी नमी है जमीन के अंदर, नहीं पूरा बारिश थोड़ा धूप आ जाएगी, उसके बाद करेंगे। 15 दिन के बाद भूमिपूजन याच्यासाठी आपण भूमिपूजन याच्यासाठी केलं तर आपल्याला काम करता येत नाही, पण मग आता भूमिपूजन झाल्यामुळे आपलं काम चालू राहील आपलं, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं मध्यस्थी येऊ नये, पार पाडलं पूर्ण सहयोग तुमच्याकडून, काय नक्की।